आणि आता बातमी आहे भटक्या श्वानांच्या लसीकरणासंदर्भात। भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतलाय। श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी पालिकेने अभियान राबवलंय। विविध संस्थांच्या सहाय्याने 70% श्वानांचं लसीकरण लक्ष्य आहे। तर भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निरंतर अभियान हाती घेण्यात आलंय। विविध संस्थांच्या सहाय्याने मार्च 2024 पर्यंत 70% श्वानांचे लसीकरण करण्याचं लक्ष्य आतापर्यंत 25,000 श्वानांचं लसीकरण पूर्ण झालंय। तर मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी अभियान हाती घेण्यात आलंय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। भटक्या श्वानांच्या प्रतिबंधक लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक निरंतर योजना जी आहे ती हाती घेण्यात आली आहे। सुमारे येत्या मार्च 2024 पर्यंत 70% लसीकरण पूर्ण करण्याचा मुंबई महापालिकेचे लक्ष्य आहे। तर आतापर्यंत सुमारे 25,000 लसीकरण जे आहे ते भटक्या श्वानांचे पूर्ण झाले आहे। मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प अंतर्गत भटक्या श्वानांचे प्रतिबंधक लसीकरण करण्याचे मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आली आहे। त्यासोबत नागरिकांनी आपल्या भागातील जे आहे ते भटक्या श्वानांची माहिती द्यावी, त्याचसोबत लसीकरण करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना देखील सहकार्य करावे अशी विनंती आहे ते मुंबई महापालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।